मार्गी मॉर्निंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज 9 फेब्रुवारी आणि त्या अनुषंगाने आलेल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या आपल्या मार्गीचा जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलच्या अनुषंगाने आपण त्यांचं ॲनालिसिस करणार आहोत. आज प्रामुख्याने 1-2 बातम्या आपण डिटेलमध्ये बघूयात आणि बाकीच्यांची एक ओझरती ओळख की नेमकं काय बघायला पाहिजे होतं किंवा काय त्याच्यात महत्त्वाच्या गोष्टी आलेल्या आहेत त्यांचा एक जनरल आढावा आपण घेऊ. आता उत्तराखंडमध्ये जे चमोली डिस्ट्रिक्टमध्ये झालेलं होतं त्याच्या संदर्भात आत्ता काय आर्ग्युमेंट्स चालू आहेत की एक प्रकारचे कारणमीमांसा चालू आहे की जे झालं ते नेमकं कशामुळे झालं. म्हणजे आत्तापर्यंत कालपर्यंत काय म्हणत होतं की ते हिमकडा कोसळला आणि त्याच्यामुळे ते झालेलं आहे का. आज एक्सप्रेसने काय चर्चा केलेली आहे, ग्लॉफ नावाची संज्ञा आहे की ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड, ग्लॉफ नावाची संज्ञा आणि त्याच्यामुळे मग आत्ताची कालचा क्रायसिस जो झालेला होता तो झालेला आहे का. दुसरी गोष्ट अजून काय सांगितली जाते की एक म्हणजे आपत्तीच्या अनुषंगाने आपण बघितलं त्याची कारणमीमांसा आणि दुसरी गोष्ट काय बघायला पाहिजे की एक डिझास्टर मॅनेजमेंट आहे. GS3चा आपला जो सिलेबस सांगतो की डिझास्टर मॅनेजमेंट GS3 मधला महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्याच अनुषंगाने GS4 मधला केस स्टडी पण आपल्याला तपासावे लागणार आहेत की आपत्ती घडल्यानंतरची प्रक्रिया काय प्रकारची होती, तिथं कुठली लोक येतात, ते कोणाचं काय मॅन्डेट स्वरूपात तिथं राहिलेलं आहे त्याची एक चर्चा करायला पाहिजे. डिझास्टर मॅनेजमेंटची चर्चा करताना की काय प्रकारची रिस्पॉन्स त्याला दिला गेलेला आहे. म्हणजे जो पहिला रिस्पॉन्स दिला गेला तो कोणी दिलेला होता, तर इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स आहे ITBP ने पहिला रिस्पॉन्स तात्काळ दिलेला आहे. तिथं ITBP चायना सीमेवरती 1962 पासून थांबलेली आहे. मग त्यांचं ITBPचं पण थोडं बेसिक आल्यासरशी बघून घ्यायला पाहिजे की तिथं उल्लेख आल्यानंतर त्या गोष्टीचं एक बेसिक तपासून बघायला पाहिजे की शौर्य, दृढता आणि कर्मनिष्ठा हे तिचं ब्रीदवाक्य जे आहे 1962 साली CAPFची जी अंग आहे त्यांच्यापैकी ती एक आहे, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत आहे. हे एक चौकशी म्हणजे इन्क्वायरीची मेथड आपली काय असली पाहिजे वर्तमानपत्र वाचताना, ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की इन्क्वायरीची मेथड काय असावी. दुसरी गोष्ट काय आलेली SDRF आलेलं आहे. SDRF स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, लोकल पोलीस आहेत, NDRFच्या टीम आहेत, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, नॅशनल क्रायसिस मॅनेजमेंट कमिटी आणि तिने दिलेला जे होम सेक्रेटरी चीफ आहेत तिने दिल्या काही प्रतिसाद आहे. या गोष्टींच्या अनुषंगाने ही सगळी चर्चा डिझास्टर मॅनेजमेंट कसा प्रतिसाद दिला ही गोष्टी पडताळायला पाहिजेत. आता डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आहे की यासारख्या आपत्ती आल्यानंतर त्याला काय प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे की डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 सालचा ॲक्ट आहे. मग त्यातला तरतुदी काय, आत्ता GS2ला आपल्याला तो प्रश्न विचारून झालेला होता, फार्म लॉ आत्ताचा डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट त्यांच्यात तर अनुषंगानं सेंट्रल स्टेटचे संबंध ॲनालाइज करायला विचारलेलं होतं. हे इथं हा कायदा बघताना त्याची एक सेक्शन वाईज चर्चा करणं की तरतुदींसह कुठल्या सेक्शनमध्ये काय दिलेलं त्याची एक चर्चा करणं GS2ची डिमांड आहे. त्या अनुषंगाने ते बघितलं पाहिजे. तिथं आलेलं नाही आहे पण पेपरच्या अनुषंगाने ते मुद्दा चर्चेत आलेला आहे डिझास्टर मॅनेजमेंटचा. त्या अनुषंगाने बॅक टू बेसिक GS3चा आपला सिलेबस आणि आपण म्हटलं की GS4ला त्याचा आपल्याला जे फायदा आहे, जी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे सेक्शन 3 अन्वये जी स्थापन करण्यात आलेली वैधानिक स्वरूप तिला दिलं गेलेलं आहे. PMच त्याचे चेअर असतात. तिचं मॅन्डेट एकदा वाचून बघायला पाहिजे की मॅन्डेट काय कायद्यातलं मॅन्डेट काय दिलेलं आहे. दुसरी गोष्ट त्याच्या इव्हॅल्युएशनबद्दल पण बऱ्याच गोष्टी सांगता येतात. ते हाय पॉवर्ड कमिटी 99 सालची, नॅशनल कमिटी होती, गुजरातला भूकंप 2001 सालचा झाला त्याच्यानंतरची बसलेली राष्ट्रीय समिती आहे आणि 10वा 5 इयर प्लॅन आहे. तिचा जो डिझास्टर मॅनेजमेंटचा चॅप्टर आहे तिने काही तरतुदी सांगितल्या होत्या आणि 2005 साली हा कायदा झाला. त्याच्या अनुषंगाने डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आणि त्याच्यातून आलेली नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी सेक्शन 3 अन्वये. आपण म्हटलं की सेक्शन 6 आणि सेक्शन 10 आत्ता GS जे आपलं उत्तर होतं त्याच्यात ते सेक्शन महत्त्वाचे होते आपल्याला की काय प्रकारची कार्य सांगितलेली आहेत. सेक्शन 6 सेक्शन 8 अन्वये नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे. नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी युनियन होम सेक्रेटरीचे चेअर असतात. सेक्शन 6 अन्वये त्याचे कार्य सांगितलेली आहेत. सेक्शन 10 मध्ये नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीचे कार्य सांगितलेली आहेत. नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी सेक्शन 6 मध्ये NDMA नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीची कार्य सांगितलेली आहेत. सेक्शन 11 नॅशनल प्लॅनबद्दल बोलतो. नॅशनल डिझास्टर प्लॅन निर्माण करणं हे त्या ऑथॉरिटीचं काम आहे. त्या अनुषंगाने NDMAचा क्लॉज 72 एक महत्त्वाचा आहे आपल्याला, ओव्हर रायडिंग इफेक्ट आहे. इतर कुठलेही कायदे असतील नियम असतील त्यांच्यावरती ते वरचढ ठरणार आहे. ओव्हर रायडिंग इफेक्ट अर्थातच कॉन्स्टिट्यूशन वगैरे गोष्टींना तिथे काही वरचढ ठरत नाही आहे पण हा ओव्हर रायडिंग इफेक्ट काय स्वरूपाचा आहे ही चर्चा आपल्याला कुठं लागणार आहे. आपण जेव्हा इथिक्सच्या केस स्टडीला अप्रोच करू, एखाद्या डिझास्टरची केस स्टडी आल्यानंतर काय प्रकारे अप्रोच केलं पाहिजे, की स्टेक होल्डर्स कोणते राहतात. या केसमध्ये आपण बघितलं की ITBP, SDRF, लोकल पोलीस, NDRF, नॅशनल क्रायसिस मॅनेजमेंट कमिटी आणि या सर्वांनी दिलेला प्रतिसाद, ह्या अनुषंगाने ती इन्क्वायरी करणं गरजेचं होतं. जी इन्क्वायरी. दुसरी गोष्ट आपण म्हटलं की आता जो सगळी आपत्ती आली, डिझास्टर झाला, त्याची जी कारणमीमांसा आहे कशामुळे झालेलं होतं, हिमकडा कोसळून झालेलं होतं का तो ग्लॅशियल लेक आउटबर्स्ट फ्लड आहे. ग्लॉफ नावाची संकल्पना त्यांनी वापरलेली आहे की काय होतं, एक तापमान वाढतं, ग्लॅशियल रिट्रीट होतं ते तापमान वाढीमुळे. त्या ग्लॅशियल रिट्रीटमुळं ग्लॅशियल लेक्सचं प्रमाण वाढतं आहे
आणि त्यांना काही कारणास्तव बांध पडले किंवा काही कारणास्तव ते एकाच ठिकाणी साचून त्यांची जी मोरेन आहे, ज्याला काय म्हटलेलं आहे की मोरेन डॅम्स निर्माण होतात एक प्रकारचे मोरेन डॅम्स, आणि ते फुटलं की मग हे अशा प्रकारची ज्या पुराच्या आपत्ती आहेत त्यांना ग्लॉफ ही संज्ञा वापरली गेलेली आहे. त्या ग्लॉफचं थोडं बेसिक आपण बघायला पाहिजे. मुळात लेक ही संकल्पना आता थोडी जो फिजिकल फीचर्स त्याचे तपासून बघायला पाहिजेत. आपल्याला जी शिलाँग आपण काढले एक 10 मिनटं आणि त्याचे सगळी चर्चा करून लेक आणि तिचे जे निर्मिती काय प्रकारची झालेली आहे, तिची वैशिष्ट्य कुठली आहेत आणि जी शिलाँग यांनी वापरलेली उदाहरणं कोणती होती ही एकदा आपण तपासून बघायला पाहिजेत. ह्या आत्ताचे सगळा जो क्रायसिस झाला त्याच्यामुळं मटानी एक त्याची आज चर्चा वेगळी केलेली आहे की का ऐन हिवाळ्यात हिमनदी का फुटली. त्यांचं जे मटा गाईड महत्त्वाचं आहे. आपल्याला कुठल्या पेपरमधलं काय काय उचलायचं ते पण आपल्याला एक अंदाज पाहिजे की कोण लिहिते. मटा गाईड एक महत्त्वाचे आहे. कुठल्याही गोष्टींचं एक विश्लेषणात्मक आकलन करून घेताना त्यांनी काय दिलेलं आहे, इक्विलिब्रियम लाईन अल्टिट्यूड. इक्विलिब्रियम लाईन अल्टिट्यूडची संकल्पना आपल्याला बघायला पाहिजे. ग्लेशियर्स आहेत. ग्लेशियर्समध्ये ॲन्युअल जे एलिव्हेशन होतं त्यातलं की वाढ काय प्रकारची झालेली आणि कमी काय प्रकारचे झालेले आहे, त्यातला जो मीन आहे तो इक्विलिब्रियम लाईन ॲटिट्यूडमध्ये तपासला जातो. ती गोष्ट पाहून घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण म्हटलं की प्रश्न काय आलेले आहेत मार्गीच्या ट्रायनुसार की हा आत्ताचा एक क्रायसिस, त्यातनं आपण कायद्यांची चर्चा केली, त्यातनं आपण त्याचे कारण मीमांसा बघितली की जिओग्राफिकली ज्या गोष्टी कुठं जायला पाहिजे, जी शिलाँग त्यातलं महत्त्वाचं एक आपण बघितलं की ते वाचायला पाहिजे. प्रश्न काय काय आलेले आहेत त्या संदर्भात 2005 साली आलेलं आहे व्हॉट इज डिझास्टर मॅनेजमेंट आणि स्टेप्स टू टॅकल इट. सरळ प्रश्न आलेला आहे. 2011 साली आहे कंपोजिशन अँड फंक्शन्स ऑफ नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी. आपण विचारून झालेलं आहे. सेक्शन 8 अन्वये नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी स्थापन झालेली आहे आणि सेक्शन 6 त्याचे फंक्शन आणि कार्य जे आहेत, सेक्शन 10मध्ये त्याचे फंक्शन आणि कार्य सांगितलेली आहेत. ते ओरिजिनलमध्ये वाचायला पाहिजे. जी परिभाषा आहे GS2ची परिभाषेची डिमांड करतो त्याच्यासाठी, म्हणून मराठीत त्याचं झालं असेल तर मग मराठीतले पारिभाषिक शब्द काय आलेले ते मराठीतल्या लोकांनी पाहून घ्यायला पाहिजेत. 2013 साली डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भातला प्रश्न किंवा 16 साली आलेला आहे NDMAचे गाईडलाईन्स काय स्वरूपाचे राहिलेले आहेत. मेजर्स ॲडॉप्टेड टू मिटिगेट क्लाउड बस्ट उत्तराखंड 2013 साली जी केदारनाथची झालेली आपत्ती होती त्या अनुषंगाने 2016ला एक प्रश्न विचारून झालेला आहे आपला. आणि हे एक 4-5 प्रश्न आपल्याला मेन्सच्या ओरिएंटेड विचारून झालेले आहेत. दुसरं आपण म्हटलं की ही एक आपत्ती झाली, नॅशनल लेवलचे पॅरामीटर्स काय प्रकारचे किंवा रेस्क्यू ऑपरेशन्स किंवा गाईडलाईन्स काय NDMAचे गाईडलाईन्स काय स्वरूपाचे राहिलेले आहे. दुसरी गोष्ट आपण म्हटलं की आंतरराष्ट्रीय पातळीवरती अजून काही चर्चा होते का आपत्तीच्या निमित्ताने. मग आपत्ती ही गोष्ट केंद्रस्थानी पकडून तिचे एक सगळेच ऑप्शन्स आपण तपासून बघायला पाहिजेत की कालचा एक इव्हेंट झाला, कालच्या परवाच्या इव्हेंटनंतर मग तिला केंद्रस्थानी ठेवून सगळे ऑप्शन्स आहेत. मग जागतिक पातळीवरती कुठले काय प्रोटोकॉल्स आहे, कुठले करार आहेत का, ते काय आहेत. म्हणजे सेंडाईचं आपल्याला विचारून झालेलं आहे. NCERTमध्ये सेंडाईचा उल्लेख आलेला आहे 2018 साली. 2019 आहे डिझास्टर मिटिगेशनचा प्रश्न परत एकदा आलेला आहे. सेंडाईसोबत आणखी कोणते फ्रेमवर्क आहे आपल्याला तपासून बघायला पाहिजे. सायबर व्हॉलेंटियर्सच्या संदर्भातली एक मिनिस्टर ऑफ होम अफेअर्सने म्हटले सायबर सेल जी आहे, सायबर सेल आणि तिचं लोकेशन मिनिस्टर ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत. आता हा प्रश्न जो आहे सायबर व्हॉलेंटियर्स आहे की अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटी असतील तर ते रिपोर्ट करणारे व्हॉलेंटियर्स आम्हाला हवेत. त्या अनुषंगाने ही गोष्ट आलेली सायबर सेलच्या अंतर्गत की आपला सिलेबसचा टॉपिक काय मार्केट ट्रायलमधला सिलेबस चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी, सायबर लॉ, ही गोष्ट आपल्याला कळीची. म्हणजे आता अलीकडचं सगळं जे वातावरण आपण बघितलं त्याच्यानुसार मग ह्या सायबर आता हे निमित्त असं सायबर व्हॉलेंटियर ते निमित्त केंद्रस्थानी पकडून सायबरला केंद्रस्थानी पकडून एक सगळे ऑप्शूट आपल्याला तपासायला पाहिजेत की सायबर नावाचे सायबर क्राईम म्हणजे नेमकं काय असतं, सायबर क्राईमचे जे थेरॉटिकल आर्ग्युमेंट आहेत ते काय स्वरूपातले आलेले आहेत. दुसरी गोष्ट आपण म्हटलं की I4C आहे इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर आहे. सायबर प्लॅन आहे आपला, तो प्लॅन नेमका काय सांगतो, सायबर कायदे कोणते आहेत. प्रश्न जनरल GS3ला सरळ प्रश्न येऊ शकतो ना की सायबर कायदे, भारतातील सायबर कायद्यांची चर्चा करा, त्यातले उणीवा काय त्यांचे वैशिष्ट्य काय स्वरूपाची आहेत. म्हणून सायबरला केंद्रस्थानी पकडून हे सगळ्या गोष्टी आपल्याला पडताळून बघायला पाहिजेत. 2019 जुने जे प्रश्न आपण बघितले की 2019ला मागच्याच वर्षी सायबर डोम प्रोजेक्ट आलेला होता. 2018ला डाटा सिक्युरिटी BN श्रीकृष्ण कमिटी 2018 साली आली. त्याच्यानंतरची डाटा सिक्युरिटीची चर्चा आपल्याला माहिती आहे. इकॉनॉमिक सर्व्हेने पण ती चर्चा केली होती. डाटा इज द न्यू ऑइल नेमकं काय स्वरूपाचं राहिलेलं आहे त्याचं, ह्याची तर आपण चर्चा केलीच. डिझास्टर मॅनेजमेंटच्या अंतर्गत जी चमोली आपत्ती आली तिच्या अंतर्गत काय प्रकारचे इनिशिएटिव्ह झालेले आहेत आत्ता. दुसरं GS3च्या संदर्भात आहे की ट्रीची बीट आपण म्हणू शकतो की कन्झर्वेशन आणि एन्व्हायरमेंट पॉल्युशनच्या संदर्भात आहे. स्मॉलेस्ट अडल्ट रॅप्टाईल सापडलेला आहे मादागास्करचा जो रिजन आहे त्याची जॉग्राफी. इथं काय आपल्याला गरजेचं आहे, एक तर जॉग्राफी बघून घेणं आणि ह्यांचा IUCN स्टेटस बघून घेणं, या दोन गोष्टी आपण तपासायला पाहिजे लागलीच. प्रिलिम्सला येताना बीट काय स्वरूपाची येतात, एक तर जॉग्राफी विचारली जाते, IUCN स्टेटस विचारलं जाते किंवा त्याची काही अशी कळीची वैशिष्ट्य असतील ते विचारले जातात, त्यांचा लगेच आपण शोध घ्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट एक्सप्रेसने जी एक्सप्लेनमध्ये एक चर्चा केलेली आहे एक्सप्रेसच्या एक्सप्लेनमध्ये की फेडरल स्ट्रक्चर आपलं जे GS2चा सिलेबस आहे फेडरलिझम की सेंटर आणि अकाली यांचं जे काही
आत्ता ताणलेले संबंध आहेत त्या अनुषंगाने त्यांनी एक ऐतिहासिक आढावा घेतलेला आहे. त्यात आलेल्या गोष्टी कोणत्या आहेत की टायटल जे आहे की सेंटर अकाली स्टीलमेट आहे आणि त्या अनुषंगाने ही चर्चा करताना आपल्या बाजूने आपण म्हणलं ना की एक त्याचं एक पार्श्वभूमी जी असते ती सगळी आपण बघायला पाहिजे की आनंदपूर साहिब रिझोल्युशन आहे 1973 साली आलेले आनंदपूर साहिब ठराव जो आहे की पंजाबला स्वायत्तता देण्याची मागणी त्यांनी केलेली होती सेंट्रल स्टेट रिलेशनच्या संदर्भात. म्हणजे अगदी लक्ष्मीकांत जरी बघितलं तरी त्याच्यात ते आहे आनंदपूर साहिब रिझोल्युशन काय प्रकारचं होतं, राजमन्नर आहे, नंतर पंचे आलेले, सरकारी आलेले, त्यांतला तरतुदी. ही एक निमित्त झालं त्या अनुषंगाने सेंट्रल स्टेटची. एम एस गिल यांनी 2017 साली EPW लिहिलेलं आर्टिकल आहे पंजाबच्या संदर्भातलं, ते कुठं मिळालं ते बघायला पाहिजे की नेमका GS2चा आपला GS फर्स्टला जो प्रश्न आलेला होता पंजाबच्या संदर्भातलं की गहू आणि भात यांची जी व्यवस्था आहे तिची चौकशी करा म्हणून, त्या अनुषंगाने एम एस गिल यांचं आर्टिकल आपल्याला महत्त्वाचं होतं. ही अशी काही नावं येतात ती नावं टिपून ठेवली पाहिजेत. जसं की आता उत्तराखंडची चर्चा होती, आजचा लोकसत्ताचा जो अग्रलेख आहे गिरीश कुबेर यांनी लिहिलेला, लोकसत्ताच्या अग्रलेखामध्ये त्यांनी परिणिता दांडेकरांच्या एका लेखाची चर्चा केलेली 31 ऑक्टोबर 2020 साली. परिणिता दांडेकर यांनी लिहिलेला लेख आहे पवित्र उगम प्रदेशांच्या गोष्टी. परिणिता दांडेकर महत्त्वाच्या अभ्यास घेतात आपल्या की GS फर्स्ट किंवा GS थर्ड जिथं इन्व्हायरमेंट आणि नदी आणि पर्यावरण यांची चर्चा येते तिथं आपल्याला हे अत्यावश्यकरित्या उत्तरात असलं पाहिजे असं नाव आहे परिणिता दांडेकर. त्यांनी 12 गावचं पाणी नावाचं सदर चालवलं होतं, त्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी. लोकसत्तेत त्यांचं सदर चालू होतं. लोकसत्तेतली ही सदरं जी आहेत ती नोंदवून ठेवली पाहिजेत कुठेतरी की कुठली सदर चालू आहेत लोकसत्तेत. आता हे 12 गावचं पाणी आपल्याला एकदा इंटरनेटवरती पण अवेलेबल आहे. तत्वभान नावाचं श्रीनिवास हेमाड्यांचं आहे की अप्लाइड इथिक्स आणि सगळी उपयोजित नीतिशास्त्राची चर्चा, हे सदर कुठेतरी काढून त्यांच्या नोट्स काढून ठेवल्या पाहिजे. कारण की ह्या गोष्टी आपल्याला मेनसाठी किंवा प्रिलिमसाठी पण लागणारच आहेत. सेंटर अकालीचा जो विषय होता सेंटर अकाली की आनंदपूर साहिब ठराव त्यांनी जास्त स्वायत्तेची केलेली मागणी, मग ह्यातलं जे कॉन्टेक्स्ट आहे तो थोडा तपासून बघितला पाहिजे की 1960 साली पंजाबचं एक स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात येणं आणि तिने निर्माण केलेले प्रश्न कुठले. मग 60चं दशक आहे तिथं PL 480 नावाचा प्रोग्राम आहे, हरित क्रांतीची गोष्ट झालेली आहे, तिथला सगळा जो डिबेट आहे. दुसरं आपण म्हणलं की सतलज यमुना लिंक आहे, तिच्यातनं उठणारे विषय आहेत. मागच्या 2 वर्षापासून सतलज यमुना लिंकची परत एकदा चर्चा आहे. ते काय प्रकारची रायपरियम प्रिन्सिपल्स काय असतात, समजा नदी वाटपाची जी तत्व आहे ती कुठली तत्व असतात, रायपरियम प्रिन्सिपल्समध्ये काय सांगितलं जातं. चार्टर ऑफ 42 दिला होता अकालींनी. चार्टर ऑफ 42 कुठल्या 22 मागण्या होत्या, त्या 22 मागण्या झालेल्या नव्हत्या. पंजाबचा सगळा जो डिसेंट आहे की राजीव लंगोल अकॉर्ड 85 सालचं, त्याचं बेसिक थोडं आपल्याला तपासून बघायला पाहिजे की काय प्रकारे आलेलं आहे. फेडरलिझमचे दुसरे प्रश्न कुठले आलेले आहेत फेडरलिझमवरती आपण म्हटलं ना, कोऑपरेटिव्ह फेडरलिझमवरती त्यांनी प्रश्न विचारला. हे एक्झाम्पल म्हणून पण आपण वापरू शकतो. असा ब्रॉड लेवलचा प्रश्न होतो की स्पेसिफिकमध्ये गेलं नाही, पण ब्रॉडला आलेला आहे की कोऑपरेटिव्ह फेडरलिझम चर्चा करा म्हणून. आपल्याला एसेपर्यंत ते ब्लो झालेलं आहे. या गोष्टी आपल्याला बारीक बघून ठेवायला पाहिजेत. अकाली म्हणलं आपल्याला अकालीचं एक हिस्टॉरिकल अंडरस्टँडिंग आहे, ते पण आपल्याला कुठेतरी बघितलं पाहिजे की अकाली मुवमेंट 1920मध्ये की जे शीख गुरुद्वारा आहे त्यातले जे भ्रष्ट महंत आहेत त्यांच्या विरुद्ध निर्माण झालेली अकाली मुवमेंट आहे, ती पण आपल्याला या निमित्तानं बघायला पाहिजे की निमित्त आहे. इथं गोष्ट आलेली समजा एक्सप्रेस आहे, एक्सप्रेसमध्ये फ्री स्पीचवरती चर्चा केलेली. कंटेंट आपल्याला कितपत उपयुक्त आपण नंतर बघू, पण तिथं उल्लेख आलेला आहे. समजा 19.2चा उल्लेख आलेला आहे. लागलीच PM बक्षी आणि 19.2 काय सांगितलेलं आहे की रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स रिझन कोण ठरवतं, रिजनेबल आहे त्यातलं वाजवीपणा कोण ठरवतं, वाजवी बंधनं 19 आणि 19च्या तरतुदी. आपलं निमित्त काय झालं की तिथं आर्टिकल आलेलं 19.2, त्या निमित्ताने आपण ती सगळी चर्चा केलेली आहे. तिथं पुढे जाताना अजून कुठल्या गोष्टी आलेल्या आहेत की जिनोम सिक्वेन्सिंगची चर्चा केलेली. महाराष्ट्रातलीच गोष्ट आहे की 9 जिल्ह्यांमध्ये जिनोम सिक्वेन्सिंगची चर्चा प्रोजेक्ट आपण चालू करतोय नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या अंतर्गत. ही मागच्या 2 वर्षापासून चर्चा आहे की जिनोम इंडिया नावाचा प्रोजेक्ट लॉन्च केल्यानंतर काय प्रकारच्या तिथं कुठं जिनोम इंडिया आलेलं नाही, पण ते आपलं काम आहे की ते बघून काढणं बॅक टू बेसिक की काय प्रकारे ती सगळी चर्चा चाललेली आहे. त्याचं मग सायन्समध्ये गेलं आपण की DNA RNA काय फरक असतो, जीन्स म्हणजे नेमकं काय असतं. NCERT जरी एकदा बेसिक स्कॅन करून घेतलं तरी ते सफिशियंट आहे. 2018 साली प्रश्न आलेले आहेत बायोटेक्नॉलॉजीचा. बायोफार्मामध्ये बायोटेक्नॉलॉजीच्या फायद्यांची चर्चा करा म्हणून. DNA फिंगरप्रिंटिंगवरती चर्चा केलेली आहे, प्रश्न विचारून झालेलं आहे. आज इंडियन एक्सप्रेसचं आपण बघितलं की इंडियन एक्सप्रेस आणि त्याचे आलेले एडिटोरियल्स आहे जे कोटेशन आलेलं आहे की जे कोट्स येतात इंडियन एक्सप्रेसला. पृथ्वीचं स्टेटमेंट आलेलं आहे की प्रॉपर्टी इज डेफ्ट, संपत्ती ही चोरी आहे. आणि जनरली काय होतं की तिसरं म्हणजे जे कोटेशन येतात आहे, कोट्स येतात आहे एक्सप्रेसला, त्याचा आणि एक्सप्रेसमधलं थर्ड एडिटोरियल यांचा सहसा म्हणजे 10 पैकी 8 केसेसमध्ये संबंध असतो, त्याच्या रिलेटेड असतात. जे युरोपियन म्युझियममधनं आफ्रिकन आर्टिफॅक्ट चोरी झाले त्या अनुषंगाने मग तिकडे ते त्यांनी कोड दिलेले पृथ्वीचं की संपत्ती ही चोरी आहे. आपल्याला गांधींची चर्चा करताना पृथ्वीच्या प्रभावांची चर्चा केली जाते. पृथ्वी हे अराज्यवादी आहेत. तिथं आता पृथ्वी तिथं मेन्शन केल्यानंतर हे आपलं काम आहे की पृथ्वी म्हणजे काय आणि पृथ्वीने काय मांडले जनरल स्कॅन करायला पाहिजे.
त्याच्यातून समजा आपण गांधींकडे गेलो तर आपल्याला काय प्रकारचे आर्ग्युमेंट्स मिळतात का ते चेक करत राहिलं पाहिजे. संजय बारूंनी आज एक्सप्रेसला लिहिलं आहे. संजय बारू, जेव्हा आपण जिओ इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमिक डिप्लोमसीची चर्चा करणार आहे त्यातलं हे महत्त्वाचं नाव आहे आपल्या अनुषंगाने संजय बारू. सी राजमोहन यांनी चर्चा केलेली आज डायस्पोरा आणि त्या अनुषंगाने सगळ्या होणाऱ्या गोष्टी. सी राजमोहन हे फॉरेन पॉलिसीचे महत्त्वाचे अभ्यासक आहेत. ही नावं एक टिपून ठेवली पाहिजे. एक्सप्रेसला लिहिणारी कोणती नावं आहेत आणि ते काय प्रकारे लिहित आहे. सी राजमोहन झालं, संजय बारू झाले. काही उदाहरणं आपण म्हटलं मागच्या वेळेस पण तशी काही उदाहरणं घेतली होती की जी आत्ताच काढून ठेवायला पाहिजे. मेन्सच्या अनुषंगाने आपल्याला ते लागतं ते की वर्ध्यातलं उदाहरण दिलेलं आहे की सेल्फ हेल्प ग्रुप आहे तेजस्वी सौर ऊर्जा, त्यांनी जे सोलर एनर्जी आणि एकंदर महिला सबलीकरणाच्या संदर्भातली भूमिका ज्या बजावल्या त्याच्या संदर्भात ती बातमी त्यांनी दिलेली. एक्सप्रेसची बातमी आपल्या GS 2मध्ये डायरेक्ट टॉपिक आहे डेव्हलपमेंट प्रोसेसेस, रोल ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप आणि महिला एम्पॉवरमेंट. जनरली प्रश्न जो येतो की महिला सबलीकरणामध्ये सेल्फ हेल्प ग्रुपची चर्चा करा. हे उदाहरण म्हणून वापरण्यासाठी महत्त्वाचं आहे. वर्ध्यातलं काय नेमकं झालेलं आहे. अशी छोटी छोटी उदाहरणं आपल्याला शोधून ठेवली पाहिजेत. काही उदाहरणं आणखी आलेली आहेत की समजा सोलापूरचं उदाहरण वापरलेलं आहे. सेंद्रिय शेतीचं मॉडेल आजचा ॲग्रोवनचा आपण बघितला, जनरल स्कॅन केला की सेंद्रिय शेतीचं मॉडेल, सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग आपल्याला एक्सपेक्टेड एरिया आहे. हे उदाहरण म्हणून आत्ताच काढून ठेवले पाहिजेत कुठेतरी की टू बी स्पेसिफिक लिहायला पाहिजे ना. सोलापूर माढा तालुका खैरेवाडी तिथलं हे मॉडेल आहे. एक दोन दिवसापूर्वी भूतानच्या सेंद्रिय शेतीची सगळी चर्चा ॲग्रोवनमध्ये केलेलीच होती. त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी हातासरशी काढून ठेवायला पाहिजेत आपल्याला. रोल ऑफ SHG आता आपण पाहिलं त्याच्यातले जुने प्रश्न कुठले आलेले आहेत की रुरल एरिया आणि SHG यांच्या संदर्भाने प्रश्न आलेला आहे. एक्झामाइन द रोल ऑफ SHG इन डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज अँड गव्हर्नमेंट मेजर्स. सेल्फ हेल्प ग्रुप आणि बँक लिंकेज प्रोग्राम जो आहे त्याच्या संदर्भात त्यांनी आर्ग्युमेंट विचारून झालेलं आहे. दुसरं आहे की गुजरातच्या संदर्भातली एक स्टेट स्पेसिफिक बातमी आहे की गुजरातचा जो प्रोव्हिन्शियल म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आहे 1949 सालचं, त्याच्या सेक्शन 10 अन्वये 2पेक्षा जास्त मुलं असतील तर मग त्यांना उभं राहता येत नाही महानगर निवडणुकीला, महापालिकेच्या निवडणुकीत. त्या संदर्भातली ती बातमी आलेली होती. 2 चाइल्ड नॉर्म मध्ये राजस्थानने शिक्षणाच्या संदर्भातले काही क्रायटेरिया ठेवले होते की 7वी पास पाहिजे, 8वी पास पाहिजे. नंतर त्यांनी ते काढले. रिप्रेझेंटेशन आणि त्याच्या संदर्भाने GS 2मधले आपले हे मुद्दे आहेत. हिस्ट्रीच्या संदर्भात आपण म्हटलं की नॅशनल मॉन्युमेंट ऑथॉरिटीचा एक उल्लेख आलेला आहे. त्याचं बेसिक तपासून बघायला पाहिजे. नॅशनल मॉन्युमेंट ऑथॉरिटी काय आलेली आहे, कुठल्या कायद्याने गव्हर्न केली जाते. पहिलं जो आपण म्हणलं ना मागच्या वेळेस सांगितलेलं होतं की टेक्नॉलिगल, कॉन्स्टिट्युशनल, मोरल. टेक्नॉलिगल जास्त चौकशी करायला पाहिजे की इन्स्टिट्यूशनल इन्क्वायरी. टेक्नॉलिगल कुठल्या कायद्याने अंतर्गत होते, कायद्यातल्या तरतुदी काय स्वरूपाचे आलेले आहेत. 2018 साली प्रश्न विचारला ना त्यांनी की सेफ गार्डिंग द इंडियन आर्ट हेरिटेज इज द नीड ऑफ द मोमेंट. काय प्रकार ॲन्शियंट मॉन्युमेंट्स अँड आर्किटेक्चरल साईट्स अँड रिमेंट्स ॲक्ट 58 सालचा ॲक्ट आणि त्याच्या अनुषंगाने जी ASI स्थापन झालेली आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, त्याच्या कायद्याची चर्चा करणं हे GS 1मधले आपले एक्सपेक्टेड एरिया प्रश्न विचारून पण झालेले आहेत आणि प्रीला पण ते विचारलेले प्रश्न आहेत. ह्युमन राईट्स काउन्सिलची चर्चा आहे की संयुक्त युनायटेड स्टेट्स म्हणलेले की परत एकदा जाणार आहे ह्युमन राईट्स काउन्सिल आहे. आपलं काम काय आहे की मग संयुक्त राष्ट्रांची जी मानवी हक्कांची परिषद आहे तिची रचना काय, बेसिक्स काय, की किती सदस्य आहे, कुठल्या साली आलेली होती. 47ला समजा 47 सदस्य आहे, 2006 साली आलेली. कायसाठी युनायटेड नेशन्स कमिशन ऑन ह्युमन राईट्सला रिप्रेस केलेलं आहे. तिचं स्ट्रक्चर काय प्रकारचं राहिलेलं होतं. आणि जी निवड होते समजा आमसभेद्वारे निवड होते युनायटेड नेशन जनरल असेंब्लीद्वारे 3 वर्षाची टर्म त्यांना राहिलेली. हे बेसिक एकदा सगळं तपासायला पाहिजे की संयुक्त राष्ट्र आणि तिच्या अनुषंगाने कुठल्या बॉडी तिच्यामध्ये आहेत. हे GS 2मधला आपला महत्त्वाचा एरिया आहे. मराठीतले काही आर्टिकल आपण म्हटले ना की सेंद्रिय शेतीचं मॉडेल आपण चर्चा केली. सोलापूरमधलं उदाहरण आहे. लोकसत्तेमध्ये सुनील पोतनीस लिहित होते 9 देशांचा उदय असतं. हे निमित्त झालं 9 देशांचा उदय असतं. त्या अनुषंगाने त्यांनी दक्षिण सुदानची चर्चा केली. 2011 साली जे दक्षिण सुदान निर्माण झालं त्याचे काय म्हणजे साऊथ सुदान आणि सुदान यातला संघर्ष काय स्वरूपाचा राहिलेला आहे. आपलं काम काय की जॉग्राफी पहिली बघणं. हीच गोष्ट GS 1मध्ये कशी वाचायची आणि GS 2मध्ये कशी वाचायची या अनुषंगाने ती चर्चा करायला पाहिजे. 9 देशांचा उदय असतं आपल्याला का महत्त्वाचं आहे. डिकोलोनायझेशन हा आपला पहिला टॉपिक आहे GS 1मध्ये. ह्याच्यातली काही इंडोनेशियाची चर्चा सुनील पोतनीस यांनी केलेली आहे. ते डायरेक्ट मागच्या वर्षीचा पण एक्सपेक्टेड प्रश्न होता. डिकोलोनायझेशन, इंडोनेशियन पेनिन्सुला सगळ्या गोष्टी. त्यामुळे ह्या गोष्टी तपासत राहिल्या पाहिजे. लोकसत्तेत रिझर्व्ह बँकेची नावाची गोष्ट चालू आहे. विद्याधर अनास्कर लिहितात आहे की रिझर्व्ह बँकेची निर्मिती झाली, मग काय प्रकारची चर्चा तिथं चालू होतं. लोकसत्तेत ती चर्चा चालू आहे. ते तपासून एकदा बघायला पाहिजे आपल्याला. हिंदूची चर्चा आज करताना हिंदूमध्ये काय काय आलेलं आहे की न्यू लेबर कोड्स टू अलाव 4 डे वर्क वीक. कशासाठी, फ्री मेडिकल चेकअप आणि त्या गोष्टींसाठी.
मुळात कामाचे तास सध्याचे 10.5 तास आहे, ते 12 तास करावे आणि 1 तासाची सुट्टी द्यावी का, हे अंतर्गत चर्चा चालू आहे. ह्याचं बेसिक आपल्याला कोण तपासून बघितलं पाहिजे की मागच्या वर्षी जे केलेले की 29 कायद्यांचे मिळून 4 लेबर कोड केलेले, त्यांची एक बेसिक आपण ह्या निमित्ताने पडताळून बघितलं पाहिजे. किंवा लेबर कोडची चर्चा आली की लेबर हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून हिस्टॉरिकल आकलन करून घेतलं. हिंद मजदूर सभा आपल्याला विचारून झालेलं आहे, त्याप्रमाणे समजा श्रीपाद अमृत डांगे आणि त्यांच्या अनुषंगाने चर्चा केली. मद्रास लेबर युनियन आहे BP वाडिया इथलीच 1918 साली निर्माण झालेली. 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आहे. ही चर्चा आपण काय केली की लेबर हा मुद्दा केंद्रस्थानी पकडून त्याच्या अनुषंगाने सगळं ऑफशूट चेक करणं, जे वर्तमानपत्राचं वाचन आहे, बॅक टू बेसिक आहे, आज काय चाललं आणि त्याचं बेसिक्समध्ये काय चालू होतं, ही चर्चाची करणं. बॅटर रेडी फॉर द वेब्स हिंदूमध्ये सेक्शन 66 आहे, कंटिन्यूस चर्चा आहे. आपण मागे बघितलेलं की लिगल झॉम्बी आणि श्रेया सिंगल केस आहे. श्रेया सिंगल केसमध्ये ते रद्दबादल ठरवलं तरी पण ते आहे. मग हे लिगल झॉम्बीज निर्माण होतात आहे का आपल्या कायदेव्यवस्थेमध्ये. सेक्शन 69A ट्विटरचा आत्ता वाद आहे, आज पण आर्ग्युमेंट्स आहेत ट्विटरच्या संदर्भातलं. आपल्याला काय डिजिटल राईट्स नावाची संकल्पना त्यांनी वापरली. डिजिटल राईट्स की राईट टू प्रायव्हसी आणि डाटा प्रोडक्शन या दोघांना इन्क्लूड करून घेण्याची डिजिटल राईट्सची संकल्पना आहे. आपली 2013 संदर्भातलं धोरण आहे की नॅशनल पॉलिसी ऑन युनिव्हर्सल इलेक्ट्रॉनिक ॲक्सेसिबिलिटी फॉर इक्वल ॲक्सेस टू इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन. काय प्रकारची त्यातलं तरतूद 2013 सालची त्या तरतुदी बघायला पाहिजेत. श्रीकृष्ण कमिटी आपण बघितलेली 2018 साली. पुट्टस्वामी खटला झालेला आहे 21 आणि 21च्या अंतर्गतली जी अनुच्छेद 21 आणि त्याची चर्चा आहे. म्यानमारचं परत एकदा मोठी चर्चा आहे. हिंदूमध्ये एक बातमी आलेली आहे की 21 फ्रॉम म्यानमार इन दिल्ली फॉर ऑर्गन ट्रान्सप्लांट. आता असं आपल्याला डायरेक्ट त्याचा संबंध कुठं लागत नाही की काय करायचं आहे नेमकं बातमीचं की GS2मध्ये कुठे बसवायची. आता ही GS2मध्ये IRचा जो पोर्शन आहे आपला, IRच्या पोर्शनसाठी महत्त्वाची बातमी आहे की थायलंडला केलं होतं ना आपण MEAने जे केलं होतं की फूड डिप्लोमसीचा प्रयोग केला होता, फूड डिप्लोमसी. त्याप्रमाणे ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या संदर्भात 21 जण म्यानमारमधले आहेत की जी आपण म्हणतो ना की त्याचं एक ऐतिहासिक किंवा पीपल टू पीपल कनेक्शन काय प्रकारचं आहे, ते सोशली ते रिलेशन्स कसे आकलन करून घ्यायचे. म्यानमारचा आत्ता एक सगळा स्पॅट चालू आहे की काय आता जे बंड झालं त्या बंडाच्या अनुषंगाने म्यानमारची एक स्वतंत्र चर्चा आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये वाटलं तर करूयातच. त्यातले जे बेसिक मुद्दे आहेत की समजा आता कॉन्स्टंटिनो झेवियर नावाचे अभ्यासक आहे जे फॉरेन पॉलिसीसाठी वाचतात समजा GS2साठी किंवा एकंदर पॉलिटिकल सायन्ससाठी. कॉन्स्टंटिनो झेवियर यांनी हिंदुस्तान टाइम्सला लिहिलं होतं इंडियाज लॉंग गेम विथ द जनरल्स काय प्रकारचे. इंडियाचा डिलेमा आहे म्यानमारच्या संदर्भातला. तो काय डिलेमा होता, आज हॅपी म्हणजे खूप लिहितात आहे हिंदूला काय प्रकारचा डिलेमा राहिलेला आहे इंडियाचा म्यानमारच्या संदर्भातला. तो व्हॅल्यू आणि इंटरेस्टमधला डिलेमा आहे की डेमोक्रेसी कितपत आणि आपलं नॉर्थ ईस्ट आहे आणि त्या नॉर्थ ईस्टमधली इन्सर्जन्सी आहे, त्या अनुषंगाने म्यानमारच्या संबंधाची चर्चा आहे. तिचं थोडं बेसिक आपण चेक केलं ना की म्यानमार आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं की रिव्हरचा प्रश्न इरावतीचा प्रश्न विचारून झालेला आहे. त्यांनी नदी दाखवली होती अशी इरावती आणि काय कुठली नदी असं विचारलं होतं. दुसरी गोष्ट म्हणलं की त्यांची एक पॉलिटिकल स्ट्रक्चरची चर्चा केली. 644 जागा आहे, त्यातल्या 25% जागा तर आधीपासून मिलिटरीसाठी राखीव होतं. 168 ही संख्या जी आहे मिलिटरीचं. डेमोक्रेसी म्यानमारची चर्चा करताना डेमोक्रेसी हा कळीचा मुद्दा आहे. GS2मध्येच आपण उत्तर लिहित असो. आपली लोकेस्ट पॉलिसीची चर्चा आहे, लोकेस्ट पॉलिसी नॉर्थ ईस्ट इंडिया आणि 2008 साली विचारून झालेला प्रश्न आहे. मेकॉंग गंगा कॉर्पोरेशन आता 20 वर्ष झाली मेकॉंग गंगाला, त्याच्यामुळे ही एक चर्चा परत एकदा महत्त्वाची आहे की म्यानमार आपला मुद्दा काय की म्यानमारमध्ये गोष्ट झाली, म्यानमारला केंद्रस्थानी ठेवून सगळ्या गोष्टी पाहून काढल्या. मेकॉंग गंगा कॉर्पोरेशन काय, म्यानमारचं भूगोल पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे, आपलं नॉर्थ ईस्ट तिथली इन्सर्जन्सी आणि मग म्यानमारचे संबंध, त्या गोष्टी सगळ्या पाहून काढल्या. हॅपी म्हणजे कोपने आज त्या संदर्भात हिंदूला लिहिलेलं आहे. ग्लेशियल लेक्सचा मुद्दा आपण पाहिला, काय प्रकारची चर्चा केलेली होती की कारण मीमांसा जे आत्ता आहे. राज्यसभा क्लिअर्स बिल टू मर्ज जम्मू अँड काश्मीर कॅडर विथ द AGMUT. जम्मू काश्मीर जे कॅडर ते AGMUTमध्ये मर्ज करण्यात आलेलं आहे, त्या अनुषंगाने ती चर्चा आलेली होती. ही आजची एक चर्चा केलेली आहे आपण की लोकसत्तेत काय आलेलं होतं, इंडियन एक्सप्रेसला काय, हिंदूला काय आणि मठाला काय स्वरूपातलं आलेलं आहे. याचप्रमाणे नंतरची पण आपण चर्चा करतच राहू आणि तात्पुरतं आपण थांबूयात. पुन्हा मार्गी आपण भेटूयाच. धन्यवाद.